हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सुरुवात करूया. 3 ऑक्टोबरच्या न्यूज घेऊया. त्या अगोदर सर्वांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला न्यूजला सुरुवात करूया. तर फर्स्ट न्यूज आहे आपली. ओके, 8 इंडिया काझाकिस्तान जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. इंडिया आणि काझाकिस्तानची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे. तर तिचं नाव आहे काज इन 2024. ओके, तर ही स्टार्ट झालेली आहे. कुठे स्टार्ट झालेली आहे आणि कशावर यांचा फोकस आहे, उद्देश काय आहे बघूया आपण या एक्सरसाइजचा. सो एक्सरसाइज काज इन 2024 ही 8 एडिशन आहे जॉईंट मिलिटरी ट्रेनिंग एक्सरसाइजची बिटवीन इंडिया आणि काझाकिस्तानची. ओके, सो ही जी अॅन्युअल बायलॅटरल एक्सरसाइज आहे हिचं की कंपोनंट आहे डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिक कॉपरेशन बिटवीन इंडिया आणि काझाकिस्तान दोन्ही कंट्रीज मधले ग्रो करणे. ओके, आणि मेनली फोकस आहे काउंटर टेररिझम, पीस कीपिंग ऑपरेशन आणि फॉस्टरिंग इंटरऑपरेबिलिटी बिटवीन देअर आर्म फोर्स मध्ये. ओके, सो हा त्यांचा की फोकस आहे, की कंपोनंट आहे आणि मेनली बिटवीन दोन्ही कंट्रीज मधले डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिकल कॉपरेशन आहे त्याला ग्रो करण्याचा त्यांचा उद्देश आहे. ओके, सो काज इनचा हा उद्देश आहे. ही काज इन 2024 ही स्टार्ट झालेली आहे. ही एक्सरसाइज आहे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड काझाकिस्तानची. सो काही की ऍस्पेक्ट्स आहे काज इन 2024 चे. सो पार्टिसिपेंट्स कोण आहे यामध्ये, इंडियन आर्मी आणि काझाकिस्तानच्या आर्मी मध्ये. सो इंडियन आर्मी मध्ये टिपिकली रिप्रेझेंट केलेला आहे बाय कॉन्टिजेंट फ्रॉम अ स्पेशलाइज्ड युनिट, जसे की इन्फंट्री बटालियन और काउंटर टेररिझम टास्क फोर्स. तर इन्फंट्री बटालियन आणि काउंटर टेररिझम टास्क फोर्स यांनी या एक्सरसाइज मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे इंडियन आर्मी कडनं. नेक्स्ट काझाकिस्तानच्या आर्मी कडनं युनिट आहे. ओके, एक युनिट आहे त्यांची स्पेशलाइज आहे इन माउंटेन वॉरफेअर आणि काउंटर टेररिझम ऑपरेशन मध्ये. सो त्यांच्याकडनं यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे काझाकिस्तान आर्मीला. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह जसं मी तुम्हाला सांगितलं, एनहान्स करणे इंटरऑपरेबिलिटी आणि त्यांचा उद्देश आहे इम्प्रूव्ह करणे ॲबिलिटी इंडिया आणि काझाकिस्तानच्या फोर्सेसची आणि ऑपरेट एक सोबत येऊन ऑपरेट करणे आणि पर्टिक्युलरली पीस कीपिंग आणि काउंटर टेररिझम ऑपरेशन्स मध्ये त्यांना ऑपरेट करायचं आहे. ओके, सो हा फोकस आहे काज इन 2024 या एक्सरसाइजचा आणि या वर्षीची 8 एडिशन आहे एक्सरसाइजची इंडिया आणि काझाकिस्तान जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे ILNFS ग्रुपने अपॉइंट केलेला आहे नंद किशोर यांना ऍज न्यू मॅनेजिंग डायरेक्टर. ओके, मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नंद किशोर यांना अपॉइंट केलेला आहे ILNFS ग्रुपने. सो बघूया ILNFS ग्रुप म्हणजे काय आहे. सो IL म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. तर हा ग्रुप आहे, यांनी अपॉइंट केलेला आहे नंद किशोर यांना नवीन चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. सो यांची जी अपॉइंटमेंट आहे ऍज अ चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून, तर ते क्रुशियल रोल प्ले करणार आहे ऍज अ बोर्ड मेंबर आणि वॉज इन्स्ट्रुमेंटल इन इम्प्लिमेंटिंग व्हेरियस इनिशिएटिव्ह टू रिझॉल्व द ग्रुप डेप्ट क्रायसिस. जे पण डेप्ट क्रायसिस आहे ग्रुप्स मधले, त्या ग्रुप मधले ILNFS जे ग्रुप आहे सो त्यामध्ये इम्प्लिमेंट करणे व्हेरियस इनिशिएटिव्ह आणि सोबत जे पण डेप्ट क्रायसिस आहे त्याला रिझॉल्व्ह करणे हा त्यांचा एक क्रुशियल रोल ते प्ले करणार आहेत ऍज अ बोर्ड मेंबर म्हणून त्यांनी प्ले केलेला आहे. ओके, आधी जेव्हा ते मेंबर होते तेव्हा, आणि आता त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे ऍज अ चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. नेक्स्ट ILFS ग्रुप हे काय आहे, ही एक मेजर इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्शियल सर्व्हिस कंपनी आहे जी की इस्टॅब्लिश झाली होती 1987 मध्ये. ओके, काही की ऍस्पेक्ट बघूया आपण. सो यामध्ये रोड आणि हायवेज. ओके, ILNFS ही प्रायमरीली इन्व्हॉल्ड आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये आणि फायनान्सिंग मध्ये. ओके, जे की ऑपरेट करते अक्रॉस वेरियस सेक्टर्स मध्ये, जसं की रोड्स अँड हायवेज. तर लार्ज प्रोजेक्ट जे असतात, लार्ज रोड प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे एक्सप्रेसवे. सो या प्रोजेक्ट्स मध्ये ILNFS हे इन्व्हॉल्व आहे.
हे वर्क करत असतात. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये. नेक्स्ट पॉवर अँड एनर्जी, त्यामध्ये ते इन्व्हॉल्ड आहे फायनान्सिंग आणि डेव्हलपिंग करणे पॉवर प्लांट आणि रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट. ओके, यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, यामध्ये सुद्धा पॉवर अँड एनर्जी सेक्टर मध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड आहे IL&FS. सो IL&FS ग्रुपनी अपॉइंट केलेला आहे नंदकिशोर यांना ऍज अ चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. आधी ते क्रुशियल रोल त्यांनी प्ले केलेला आहे. त्याच ग्रुपमध्ये ऍज अ बोर्ड मेंबर म्हणून त्यांनी इम्प्लिमेंट केलेले आहे व्हेरियस इनिशिएटिव्ह आणि सोबतच जे डेब्ट क्रायसिस आहे त्या ग्रुपमध्ये ते त्यांनी रिझॉल्व्ह सुद्धा केलेले आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे आयफा 2024 अवॉर्ड झालेले आहे. तर त्यामध्ये काही विनर्स आहे, बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस. सो कोणाला बेस्ट ऍक्टर, कोणाला बेस्ट ऍक्ट्रेस, बेस्ट फिल्म कोणाला मिळालेला आहे, बेस्ट डायरेक्टर कोणाला मिळालेला आहे बघूया आपण. सो कम्प्लीट लिस्ट आहे आयफा 2024 च्या विनर्सची. त्यामध्ये रिसेंटली हा झालेला आहे आयफा अवॉर्ड. सो सेलिब्रेट इंडियन सिनेमा मध्ये जे ओव्हर 5 इयर्स जे आहे इंडियन सिनेमाला सेलिब्रेट करण्यासाठी बेस्ट इंडियन सिनेमा मधलं, सो त्याकरता आयफा 2024 अवॉर्ड जे आहे ते प्रदान करण्यात आलेले आहे. रिसेंटली ते झालेले आहे. तो शाहरुख खान यांनी वोन केलेला आहे बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड आणि राणी मुखर्जी यांनी बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड हा रिसीव्ह केलेला आहे. सो तर काही मेजर विनर्स आहेत त्या इव्हेंट मधले, तर बघूया आपण विनर्स कोण कोण आहेत. सो बेस्ट फिल्म आहे ॲनिमल, जी की डायरेक्ट केलेली होती संदीप रेड्डी वांगा यांनी. नेक्स्ट बेस्ट ऍक्टर आहे शाहरुख खान आणि शाहरुख खान यांना जवान फिल्म साठी बेस्ट ऍक्टर हा मिळालेला आहे. नेक्स्ट बेस्ट ऍक्ट्रेस आहे राणी मुखर्जी, त्यांना मिळालेला आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या फिल्म करता. नेक्स्ट बेस्ट डायरेक्टर आहे बिंदू विनोद चोपडा, 12th फेल मूवी करता. 12th फेल मूवी खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. त्यांनी तुम्हाला मोटिवेशन मिळेल की आपण फेल होत आहे पण त्या फेल मध्ये पण आपण बघू शकतो की आणखी आपण सक्सेस मिळवू शकतो फेल होता होता पण. ओके, सो 12th फेल मूवी ही खूप मोटिवेशनल आहे, बघू शकता तुम्ही. सो त्याकरता बेस्ट डायरेक्टर म्हणून बिंदू विनोद चोपडा यांना बेस्ट डायरेक्टर हा अवॉर्ड मिळालेला आहे. बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर मिळालेला आहे अनिल कपूर यांना फॉर ॲनिमल मूवी करता. बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस शबाना आझमी यांना मिळालेला आहे फॉर रॉकी और रानी की प्रेम कहानी या मूवी करता. बेस्ट ऍक्टर इन निगेटिव्ह रोल मिळालेला आहे बॉबी देओल यांना ॲनिमल करता. आणि बेस्ट म्युझिक हे पण ॲनिमल मूवीलाच मिळालेला आहे. आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन टू इंडियन सिनेमा यासाठी मिळालेला आहे जयंती गडा आणि हेमा मालिनी यांना. ओके, आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन टू इंडियन सिनेमा हा अवॉर्ड मिळालेला आहे जयंतीलाल गडा आणि हेमा मालिनी यांना. आणि अचीवमेंट अवॉर्ड जो आहे 25 इयर्स इन सिनेमा मध्ये जो अचीव केलेला आहे तर त्यासाठी अवॉर्ड मिळालेला आहे करण जोहर यांना. ओके, 25 इयर्स अचीवमेंट अवॉर्ड इन सिनेमा हे मिळालेला आहे करण जोहर यांना. सो ही कम्प्लीट लिस्ट आहे विनर्सची, जी की आयफा 2024 अवॉर्ड त्यांना ज्यांना मिळालेले आहे. बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस, बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर, बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस. सो तुम्ही एक लिस्ट बनवून ठेवू शकता, जे पण आता रिसेंट एक्झाम होणार आहे तर त्याकरता तुम्हाला ही कामे पडू शकते. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्रूज भारत मिशन, ही लॉन्च केलेली आहे प्रमोट करण्याकरता क्रूज टुरिझमला. सो कोणी लॉन्च केलेली आहे बघू आपण. सो इंडियन गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेली आहे हा मिशन क्रूज भारत मिशन. आणि हा जो मिशन आहे हा लॉन्च करण्यात आलेला आहे एनहान्स करण्याकरता इंडियाचा क्रूज टुरिझम. ओके, सो हा एक 5 इयरचा इनिशिएटिव्ह आहे. त्यांचा उद्देश आहे बूस्ट करणे सी क्रूजचे पॅसेंजर फ्रॉम 0.2 मिलियन टू 1 मिलियन बाय 2029 पर्यंत. नेक्स्ट आणखी क्रिएट करणे अप्रॉक्सिमेटली 4 लाख जॉब सुद्धा या सेक्टर मध्ये. ओके, सो हा त्यांचा उद्देश आहे, एम आहे एक आणि ऑब्जेक्टिव्ह आहे. सो हे 3 फेज मध्ये आहे. फीचर काही की फीचर आहे, सो ते की फीचर्स मध्ये हा जो प्रोजेक्ट आहे हा मिशन हा 3 फेज मध्ये आहे. तर ते 3 फेज मध्ये ते काय काय करणार आहेत बघूया. सो फर्स्ट फेज जो आहे 2024 चा आहे म्हणजे या वर्षीचा, तर त्यामध्ये ते फोकस करणार आहे मार्केट स्टडीज वर
मॉडर्नाइज करणार आहेत, जे एक्झिस्टिंग क्रूज टर्मिनल्स आहे त्यांना ते मॉडर्नाइज करणार आहे आणि नेबरिंग कंट्रीज सोबत अलायन्स सुद्धा ते फॉर्म करणार आहेत. सो हे आहे फर्स्ट फेज मध्ये हे सगळं इन्क्लूड आहे. नेक्स्ट आता सेकंड फेज जो आहे तो 2025 टू 2027 या पिरियड पर्यंत राहणार आहे. सो 25 टू 27 यामध्ये ते क्रूज टर्मिनल्स आणि मरीनाज हे डेव्हलप करणार आहे. नवीन क्रूज टर्मिनल्स आणि मरीनाज डेव्हलप करणार आहेत आणि सोबत त्यांचा उद्देश आहे हाय पोटेन्शियल क्रूज लोकेशन्सला ऍक्टिव्हेट करणे. ओके, हाय पोटेन्शियल क्रूज लोकेशन्सला ऍक्टिव्हेट करण्याचा त्यांचा उद्देश आहे सेकंड फेज मध्ये, जो की राहणार आहे 2025 टू 2027 या पिरियड मध्ये. नेक्स्ट फेज 3 मध्ये आहे 2027 टू 2029. तर यामध्ये इंटिग्रेशन ऑफ क्रूज सर्किट्स अक्रॉस इंडियन सब कॉन्टिनेंट आणि फर्दर डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. तर जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते सुद्धा करणार आहेत ते फेज 3 मध्ये. तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये हा मिशन एम्फोसाइज केलेला आहे क्रिएट करण्याकरता वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इन्क्रीजिंग द नंबर ऑफ इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल्स. तर इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल्स जे आहे त्याला त्याचे नंबर जे आहे ते इन्क्रीज करणे फ्रॉम 2 to 10 आणि रिव्हर क्रूज जे आहे टर्मिनल त्याला सुद्धा इन्क्रीज करणे फ्रॉम 50 to 100. ओके, सो हा एक मिशन आहे जो की इंडियन गव्हर्नमेंटने लॉन्च केलेला आहे. क्रूज भारत मिशन ह्या मिशनचं नाव आहे आणि हा मिशन लॉन्च करण्यात आलेला आहे एनहान्स करण्यासाठी इंडियाची क्रूज टर्मिनल. ओके, क्रूज टुरिझम. सो नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे शिगेरू इशिबा फॉर्मरली इलेक्ट झालेले आहे जपानचे प्राईम मिनिस्टर म्हणून. तर बघूया जपानचे प्राईम मिनिस्टर हे कन्फर्म झालेले आहे. त्यांचं नाव आहे शिगेरू इशिबा आणि हे झालेले आहे ऍज न्यू प्राईम मिनिस्टर ऑफ जपान. ओके, सो जे रुलिंग मध्ये आहे लिबरल डेमोक्रेटिक पार्टी, तर यांनी यूज केलेला आहे त्यांच्या मेजॉरिटीचा आणि कन्फर्म केलेला आहे इशिबा यांची अपॉइंटमेंटला. त्यांच्या मेंबर्सनी मेजॉरिटी दिलेली आहे यांच्या अपॉइंटमेंट करता. सो 67 इयर्स ओल्ड आहेत इशिबा, शिगेरू इशिबा. तर यांनी रिप्लेस केलेला आहे जे आउटगोइंग लीडर आहे फुमिओ किशिदा. फुमिओ किशिदा हे प्राईम मिनिस्टर आहेत जपानचे, तो त्यांना रिप्लेस केलेला आहे आता शिगेरू इशिबा यांनी. नेक्स्ट, तर इशिबा ज्यांनी की आधी पास्ट मध्ये हेल्ड केलेले आहे ऍटलिस्ट 3 मिनिस्ट्रियल पोस्ट. प्रिव्हियसली ते फेल झालेले होते 4 वेळा बिफोर बिकमिंग LDP लीडर. तर जे लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे लीडर म्हणून बिफोर ते 4 वेळा फेल झालेले होते. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे पास्ट त्यांनी हेल्ड केलेले आहे 3 मिनिस्ट्रियल पोस्ट. तर आता जे अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांची ॲज अ न्यू नोटेबल अपॉइंटमेंट आहे किशिदाची न्यू कॅबिनेट मध्ये इन्क्लूड आहे. ओके, आता जी अपॉइंटमेंट झाली आहे त्यांची ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून, तर त्यामध्ये त्यांचे जे कॅबिनेट आहे तर कॅबिनेट मध्ये जे मिनिस्टर्स आहेत तर त्यांनी आता केलेला अपॉइंट केलेला आहे, अपॉइंटमेंट दिलेली आहे. जो कोणाकोणाला दिलेली आहे त्याच्यामध्ये आहे फॉर्मर चीफ कॅबिनेट सेक्रेटरी कात्सुनोबू काटो यांना ऍज अ फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी अपॉइंट केलेला आहे. नेक्स्ट जेन नाकाटानी यांना ऍज डिफेन्स मिनिस्टर म्हणून अपॉइंट केलेला आहे आणि हे सगळे त्यांच्या कॅबिनेट मध्ये राहणार आहेत. ओके, नवीन कॅबिनेट मध्ये. टाकेशी इव्या यांना ऍज अ फॉरेन मिनिस्ट्री त्यांनी दिलेली आहे. ओके, आणि यामध्ये यांच्या मिनिस्ट्रीमध्ये 2 मिनिस्टर्स आहेत जे की अपॉइंट करण्यात आलेले आहे आणि त्या वुमेन आहेत. ओके, सो जपानचे प्राईम मिनिस्टर म्हणून अपॉइंट झालेले आहे शिगेरू इशिबा. नेक्स्ट बघूया. ओके, तर जपानचं बघितलं आपण तर जपानचं कॅपिटल आहे टोकियो आणि करन्सी आहे जॅपनीज येन. ओके, हे झालं जपान बद्दल. तर आता प्राईम मिनिस्टर म्हणून अपॉइंट झालेले आहे जपानचे शिगेरू इशिबा. तर आपण बघूया आता क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे वेअर इज द कास्ट इन 2024 एक्सरसाइज बिंग कंडक्टेड. तर कुठे होत आहे ही एक्सरसाइज
काज इन जी की जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे काझाकिस्तान आणि इंडिया मधली, तर ती होत आहे काझाकिस्तान मध्ये. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ILNFS ग्रुपचं, तर नंदकिशोर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, हु वोन द बेस्ट ऍक्टर अवॉर्ड, तर आयफा 2024 अवॉर्ड झालेले आहे रिसेंटली, तर त्यामध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे, कोणी रिसीव्ह केलेला आहे, सो तो रिसीव्ह केलेला आहे शाहरुख खान यांनी, आणि त्यांनी रिसीव्ह केलेला आहे फॉर जवान मूवी करता. नेक्स्ट, व्हॉट इज द मेन गोल ऑफ द क्रूज भारत मिशन, जे क्रूज भारत मिशन आहे इंडियन गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे, तर त्याचा मेन गोल काय आहे, त्याचा मेन गोल आहे एनहान्स करणे इंडियाचं टुरिझम इन क्रूज टुरिझम मध्ये. ओके, टू एनहान्स क्रूज टुरिझम इन इंडिया. ओके, हा यांचा गोल आहे. नेक्स्ट, हु हॅज बीन फॉर्मरली इलेक्टेड ॲज जापान्स प्राईम मिनिस्टर, तर जपानचे प्राईम मिनिस्टर म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, तर अपॉइंट करण्यात आलेला आहे शिगेरू इशिबा यांना. तर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येईल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. थँक्यू.